मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील निवारा परिसरात राहणारे निलेश चंद्रकांत राजूरकर वय 45 यांच्यावर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीने हातात साखळी व चाकू घेऊन परिसरात बराच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दहशत माजवली. यावेळी निलेश राजूरकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ला करणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत असून त्यांच्या आक्रमक वर्तनामुळे परिसरातील रहिवाशांनी मिळून त्याला त्याच्या घरात कोंडून ठेवल्याची माहिती मिळाली आहे. सदर व्यक्तीकडून परिसरातील नागरिकांना वारंवार त्रास होत असल्याचा आरोप स्थानिक महिला व नागरिकांनी केला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीविरोधात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान दुपारपर्यंत या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन पुढे कोणती भूमिका घेणार आणि या प्रकरणात काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अधिकृत तक्रार दाखल झाल्यानंतर आणि पोलिसांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर या घटनेबाबतचा अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव.